हे भांडणं लावायचं काम जर कोणी या राज्यामध्ये केलं असेल शरद पवारांनी केलं। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्यात स्वारस्य नाही। जयंत पाटील बाशिंग बांधून घोड्यावर बसलेले आहेत। आणि पालघर ठाणे नवी कसं लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीवर सर्व महायुती एकत्र आली। सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व अजितदादांच्या माध्यमातून महायुतीचे राज्यामध्ये 20 तारखेपासून विभागनीय सभा आणि यात्रा ह्या आयोजित केल्या गेलेल्या आहेत, ज्याचा 20 तारखेला शुभारंभ कोल्हापूर येथून माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महालक्ष्मीचं दर्शन घेऊन 1 लाखाची जाहीर सभा घेऊन केली जाईल। आणि म्हणूनच त्याच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी मागच्या 4 दिवसापासून उदय सामंत असतील, मी असेल, योगेश टिळेकर असतील, तटकरे साहेब असतील, आम्ही सर्वजण प्रवास करतो। आणि पुणे विभाग झाला, कोकण विभाग झाला, पश्चिम महाराष्ट्र झाला, संभाजीनगर झालं, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र झालं। काल आम्ही अमरावती, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ असे दोन्ही केले। आणि आज शेवटचा उरलेला हा ठाणे पालघर वाशी आहे। मला वाटतं की सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन महायुतीमध्ये मनोमिलनाने काम करून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठीचे मेळावे आहेत। 288 सभा राज्यामध्ये होतील आणि 7 विभागामध्ये 9 महासभा होतील, हे आज आपल्या माध्यमातून जागे संदर्भात त्या फॉर्म्युला ठरला आहे। निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सीट शेअरिंगमधून वाद झाला होता, विशेष करून आपल्याच मित्रपक्षाने असा आरोप केला होता की भाजपने एक सर्वे पुढे आणला होता, या सर्वेच्या माध्यमातून मित्रपक्षांच्या विद्यमान उमेदवारांचे तिकीट कापल्या होत्या, तर तो मुद्दा यामध्ये कसा तोडला? येणारी निवडणूक ही कुठला पक्ष म्हणून नसून महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत। निशाणी कमळ असेल तरी सर्व पक्ष एकत्र काम करतील, निशाणी घड्याळ असेल तरी सर्व पक्ष एकत्र काम करतील, निशाणी धनुष्यबाण असेल तरी सर्व पक्ष एकत्र काम करतील। त्यामुळे महायुतीचा समन्वयक म्हणून जी जिम्मेदारी माझ्याकडे दिली आहे। आपण आता इकडे प्रचंड गर्दी पाहत आहात, ही फक्त ठाणे पालघर आणि वाशीची गर्दी, अशा हजारोंच्या संख्येने सभा आम्ही राज्यामध्ये केल्या। आपण येणाऱ्या 20 तारखेपासून 4 तारखेपर्यंत पाहाल तर राज्यामध्ये महायुतीचं भगवं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल। भाजप किती जागांवरती दावा करू शकतो किंवा भाजपची काय भूमिका, किती जागा? मला वाटतं की समन्वयकाला तो अधिकार नाही, हा अधिकार माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वाधिकार भाजपाचे हे देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलेले आहे। त्यामुळे या बाबतीतलं योग्य उत्तर मुख्यमंत्री किंवा देवेंद्रजी देऊ शकतात। मागच्या वेळेस मनसेने पाठिंबा दिला होता, मात्र यंदा मनसे स्वबळावरती आहे। मला वाटतं अतिकटीचा सामना देखील या ठिकाणी पाहायला मिळेल। प्रत्येक पक्षाला स्वतःचा उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे, त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। मला वाटतं जागा वाटपाच्या चर्चेमध्ये आमचे तिन्ही नेते राजसाहेबांशी बोलत आहेत, राजसाहेबांची वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहेत। मला आजही वाटतं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, विकासाच्या मुद्द्यावरती माननीय राजसाहेब आमच्याबरोबर राहतील। सर्वे जो आहे तो यावेळी केला जाईल का महायुती म्हणून एकत्रित आणि पक्षाचा पसंत? सर्वे हा सर्व पक्ष करत असतात, परंतु मी तसं तुम्हाला म्हटलं की निवडणूक महायुती म्हणून लढू आणि 100% 200हून जास्त जागा या महायुतीच्या माध्यमातून आम्ही जिंकू। तर जरांगेंचं म्हणणं आहे की भाजप ज्या ठिकाणी काही उमेदवार असतील त्यांना पाडणार आणि लाट हे जास्त बोलतात। जरांगेला मी प्रत्येक वेळेला सांगितलं, महाराष्ट्र म्हणजे तू नाही आणि मराठा म्हणजे तू नाही। मनोज दादाच्या डोक्यामध्ये कुठेतरी हवा गेली, त्यामुळे मी ह्याला पाडणार, ह्याला गाडणार, हा कसा उभा राहतो, तो कसा उभा राहतो। मी पुन्हा आपल्या माध्यमातून आवाहन करतो, हिंमत आहे तर 288 ठिकाणी उमेदवार उभे कर आणि मुख्यमंत्री बनायचं स्वप्न जे डोक्यात आहे ते पूर्ण होतं का पहा। आणि त्यानंतर सभागृहात ये आणि आरक्षणावरती जी चर्चा करावी लागते, संविधानाचे अधिकार असतात, संविधानाच्या फ्रेम आहेत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान लिहून दिलं त्या संविधानामध्ये आरक्षणाचे काही अधिकार दिले, त्या आरक्षणाचे अधिकारच ज्याला समजत नाही अशा माणसाची चर्चा काय करायची। आता विरोधी पक्ष नेते अजून बैठक करत नाही आहे। महाविकास आघाडीचे सर्व शरद पवार हे जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं 50 वर्ष काम करतात। मराठा समाजाने ओबीसीशी लढायचं, ओबीसीने आदिवासीशी लढायचं, आदिवासींनी धनगरांची लढायचं, धनगरांनी मराठ्याशी लढायचं। हे भांडणं लावायचं काम जर कोणी या राज्यामध्ये केलं असेल तर ते 50 वर्ष सातत्याने शरद पवारांनी केलं। आणि उद्धव ठाकरे हे आरक्षणाला मानतच नाहीत अशी भूमिका घेतात। त्यामुळे
महाविकास आघाडीनं ओबीसीला देखील काही द्यायचं नाही आहे, मराठ्यांना देखील काही द्यायचं नाही आहे आणि म्हणून सातत्याने या बैठकीला ते टाळतायत आणि काँग्रेस त्याला खतपाणी घालण्याचं काम करते. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत दिल्ली वारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण असणं या संदर्भात देखील आपण रस्सीकेस सुरू झालेली आहे. आता त्यांचं म्हणणं की ज्याचा आमदार जास्त त्यांना मुख्यमंत्री नाही. मला वाटतं की या बाबतीत सकाळचा पोपट जो बोलतो त्यांनी भूमिका स्पष्ट केली होती की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्यात स्वारस्य नाही. त्यामुळे मला वाटतं की उद्धवजींनी मनस्थिती बनवून घेतली आहे की ते काय राज्याचे मुख्यमंत्री बनत नाहीत. माननीय शरद पवारांना त्यांच्या लेकीला मुख्यमंत्री करायचं आहे. जयंत पाटील बाशिंग बांधून घोड्यावर बसलेले आहेत. ठाण्याचे जितेंद्र आव्हाडांना देखील मागासवर्गीय मुख्यमंत्री होईल म्हणून स्वतःची आस लागली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.